नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर. आज बऱ्याच दिवसांनी मी आपल्या सगळ्यांसाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे. कारण पितृपक्षामध्ये ह्या वेळेला मी विचार केला होता की भागवत हे ग्रंथ वाचायचं आहे. तर मठामधून मी स्वामींच्या सुलभ भागवत हे जे पुस्तक आहे हे घेऊन आलेली आहे. ह्याच्यातील मी अध्याय वाचलेले आहेत काही, पण असं वाटलं की हे आपल्या सगळ्यांबरोबर पण शेअर करावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर नक्कीच स्वामींच्या इच्छेप्रमाणे हे होत आहे. श्री स्वामी समर्थ. तर चला मग सुरुवात करूया सुलभ भागवत या ग्रंथास. आणि आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीभ्यो नमः. श्री स्वामी समर्थ. बरेच दिवस झाले मला भागवत हे पुस्तक वाचायचं होतं, पण मला भागवत हे पुस्तक मिळत नव्हतं. पण त्या दिवशी आणायचे मी मठात गेले आणि मठामध्ये गेल्यावरती मला सुलभ भागवत हे पुस्तक मिळालं. हे पुस्तक मराठीमध्ये आहे, तर नक्कीच आपल्याबरोबर पण मी हे शेअर करते. इथे आपण पारायण पद्धतसुद्धा आहे. जर आपल्याला पारायण करायचं असेल तर आपण 7 दिवसाचं, 10 दिवसाचं किंवा 30 दिवसाचं असं पारायणही करू शकतो. पण मी हे वाचत आहे कारण असं म्हणतात की पितृपक्ष जेव्हा सुरू असतो तेव्हा जर आपण हा ग्रंथ वाचला तर ह्याचं जे पण पुण्य आहे ते आपल्या पितरांना आपण अर्पण करू शकतो. ही सुद्धा एक सेवा आहे आपल्या पितृंसाठी. म्हणून मी हा भागवतचं वाचन सुरू केलं. आणि जितकं महत्त्व वाचनाला आहे तितकंच पठणालाही आहे. आपण श्रवण जरी केलं हे इथे ह्या पुस्तकामध्ये आपण जर बघाल तर प्रत्येक भागामध्ये काय काय आहे ते सगळं दिलेलं आहे. आणि इथून सुरुवात होते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री विठ्ठलाय नमः. श्री ज्ञानेश्वराय नमः. श्री भागवत महात्म्य. प्रथम अध्याय. ओम नमोजी कृष्णनाथा, यशोदापुत्र नंदसुता, वासुदेवा यदुनाथा, देवकी जाता तुझ नमो. ओम नमो वासुदेवाय, गोपीजन वल्लभाय, नमो जगत्कारणाय, सर्वभावाय तुझ नमो. नमो कृष्णा आत्मरूपा, हृदय लावी प्रेमदीपा, वाणी वदो तुझ्या रूपा, नामा गुणा अखंडित, तुझी धरिले स्वयं अवतार. बाप माझा ज्ञानेश्वर, सद्गुरु राजा करुणाकर, सच्चिदानंद सर्वेश्वरू, जगदरंभी ज्ञानावतार, ब्रह्मासुजी जगंडबर, विष्णुपालनी तत्पर, रुद्रसंहार करीतसे. ज्ञान धरिले रूपे नाना, कोण करी त्यांची गणना. लंबोदरा गजानना, ज्ञान गणेशा तुझ नमो. चतुर्वेद चारी भुजा, प्रमयालंकारी मिरवती ओजा, भक्तरक्षणाच्या काजा, पाश मुकुट रत्न झळाल, परशु धरिले ती. मोक्षमोदक एक हाती, मुक्ताफळांचे हार कंठी, भली रक्तचंदनाची उटी, कर्णशोभती शूर्पाकार, माथा मुकुट रत्न झळाल, सूक्ष्म नेत्र शुंडा सरळ. बाप माझा लंबोदर रक्तांबर नेसलासी, सुवर्णाचे सिंहासन बैसला घालोनी पद्मासन. सखा सहोदर गजानन, ग्रंथारंभी रक्षीगा. नमो नमो जी पंढरीनाथा, पतित पावना रुक्मिणीकांता, राधा रमणा दीनानाथा, जगन्नाथा दयानिधे. बापर कुमार देवी वरदा, नमो विठ्ठला आनंदकंदा, महानुभावा महानंदा, जगनायका जगद्गुरू. चंद्रभागेची या तीरी, महाक्षेत्र श्री पंढरी, पुंडलिकाची या द्वारी निरंतरी उभा असे. भक्तांची या हृदय मंदिरी, महाभावाच्या विठेवरी, उभा समचरण कटेवरी. हात ठेविले सुकुमार, कासे कसिला पितांबर,
कंठी कौस्तुभ नानाहार, सरळ नासिका नयन विशाळ, श्रीमुख सुंदर शोभतसे, निष्काम भक्त करीती प्रेम, त्यासी कैसे व्हावे उत्तीर्ण, ऐसा विचार पाहतसे. ध्यायी भक्तान हृदय मंदिरी, दृष्टी लाविलीसे नासगरी, अवघी दुमदुमली पंढरी, विठ्ठल गजरी निरंतर. माझी ज्ञानेश्वर माझी कुळीची कुलस्वामिनी, विष्णू झाला मोहिनी, श्रीनिवास पूर्वासिनी, प्रवरार्तिरी नांदतसे. विष्णू हाची विठ्ठल राजा, विष्णू ज्ञानेश्वर नाही तुझा, विष्णू माझा मोहिनी राजा. नमिता तुझे पण भासेना, नमो सप्तशृंग निवासिनी. श्रीनाथांची उपास्य जननी, अष्टादश हाती आयुध घेऊणी. मजबाळासी रक्षिते, नमो नमोजी अवधूता, बाल्ये रक्षिले तेव्हा अनथा. व्याधी निरसोनिया माथा, निजकर तत्वता ठेविला, अन्यथा मज ऐसा पामर, आळशी मंदमती सेवा चोर. माझा देह व्याधींचे आगर, आजवरी कैच्या वाचतो. आदिनाथ मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिणीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञाननाथ, सद्गुरुनाथा नमन माझे. बाप माझा श्रीहरी, करुणाघन स्वप्नी दाखविली, ज्यांची चरण ज्यांनी करुणी हरी कीर्तन भूवैकुंठ गाजविले. त्या गुरुनाथा दयाघणासी, नमन माझे श्री शंकरासी. मामासाहेब उपनामेसी, जे जगासी परिचित, आता नमो गोत्र प्रवरासी, भार्गवचवन अल्पवान ओवारसी. सदा चिंतितो जामग्न्यासी, भार्गवर्मासी नमन असो. मार्तंड मल्हारीचा वरदपुत्र, मार्तंड म्हाळसापती ख्यात, लक्ष्मी ज्याच्या घरी नांदत, प्रपितामहा नमन माझे. पितामह भोळे राजा राम, मजवर त्यांचे बहुप्रेम. पितामही भागीरथी धन्य, जणू कल्लोळ प्रेमाचा. त्यांची आशीर्वाद करून संसारी वर्तलो स्थिर होऊन, त्यांच्या पायी माझे नमन. दंडवत जाण करीतसे, माता माझी शांतादेवी, पतिव्रता सती साध्वी. जन्मोजन्मी ही माया लाभावी, बापा विठ्ठला मज लागे. अतिबालपणी तिचा वियोग, काळे घडविला हे दुर्भाग्य. म्हणून माते सम श्रीरंग, आजवरी पाळीतसे. आता नमो जनकासी, विद्यमान नारायण नामेसी. बहुदक्ष संसारासी, कीर्तनेंदू पदविजया. माता पिता बंधुजन, सखे सोयरे संबधी जाण. हे सुख दुःखासी कारण, प्रारब्धे करुणी होताती. पुनः स्मरतो श्री ज्ञाननाथा, चरणी ठेवून या माथा. मज वदवावे भागवतार्थ, श्रीकृष्ण कथा वदवी गा. श्री भागवत ऐसे पुराण, श्रवणेची अर्पी मुक्ती जाण. वैराग्यसह भक्ती ज्ञान, आपण होऊनी देतसे. करिता निजधाम गमन, श्रीकृष्णे स्वतेज एकत्र करून. श्री भागवते ठेवले कथन, श्री शुकदेव करीतसे. जन्मताक्षणी त्यागुनी आश्रम, श्री शुक करी वनगमन. त्यासी बाहे पिता व्यास नारायण, हाकार देती वृक्षवल्ली. ऐसा शुकदेव सर्वागत, झाला भगवंत साम सर्व व्यापक. तेने कथिले भागवत, वाडमय मूर्ती कृष्णाची. श्री भगवान ज्ञानेश्वर वदले, शुकादिक दादुले. जे का काम जिने निजे आले, तेही वर्णता झाले श्रीकृष्ण काम. ऐशिया भागवत श्रेष्ठ आचार्या, श्री व्यासासी श्री शुकासी दंडवत. जयाच्या निमित्ते श्री भागवत सकळ जनासी झाले श्रुत. धन्य धन्य तो परीक्षित, माझे दंडवत त्याच प्रती. कालचक्राची गती अखंड, जेथे होतसे येता थंड. ऐसी भूमिका नैमिषारण्य, तेथे ऋषीमुनी पातले. त्यात अग्रणी शौनक भार्गव, करोनी सुतांचा गौरव. धरुण्या विनीत भाव, तरुणापाव विचारित. भक्ती ज्ञान विरागयुक्त, विवेक कैसा होईल प्राप्त. घोर कली असे येत, वैष्णव मार्ग कोण कैसा. श्रीश्रुत महाकारुणिक, श्रोते देखोनी भाग्ययुक्त. सांगती श्रीमद भागवत, कलित क्षेत्र
श्रेष्ठ शुक्र शास्त्र। एकदा शुकाच्या कथेमध्ये सुरवर आले सर्व कार्य साधी, अमृत देऊनी कथाम सांगती श्रीमद भागवत। कलित श्रेष्ठ शुकशास्त्र। श्री भागवत परमामृत अमृत मिळून अमर नव्हती, त्या सुरवरांची ऐसी गती, पुण्य सरल्या येते मागुती, मृत्युलोकी हतभागी। श्रीमद भागवताचे अधिकारी सुरवर नव्हती अविचारी, वैष्णव जन निर्विकारी, प्रेम निर्धारी हरिवरी। वैष्णव भक्ता लागी जाना, शुक्रे कथिले महापुराणा। श्रीमद भागवत कलित जाना, प्रत्यक्ष श्रीकृष्ण बोलीजे। निगमंतर जे पक्क फल, तेही भागवत महारसाल। शुकसेवी परमप्रेमळ, भक्तजन सकळ सेवा हो। सनक सनंदन सनातन, सनत कुमार चौघे जण, महाभागवत बालके जाण। पंचहायन सिद्धमुनी, नारद करिता भारत भ्रमण। कलित संतप्त पाहुनी जन, भक्ती विरक्ती ज्ञानशीण। पाहुनी खेद त्या झाला, सत्य नाही तप नाही, शौच नाही दया नाही, दान नाही धर्म नाही। पोट भरण्या दक्ष सदा, आपणाशी म्हणवती संत, परिपाखंडी दंभरत। विरागी विषयासक्त, पापे करिता लाज नाही। पती पत्नीचे सदा भांडण, पिता पुत्रांचे वैरीपण। बंधू बंधूचे कपटाचरण, देवी कोणी मानिना। शिष्य आळशी लबाड फार, गुरु भोंदू द्रव्यसोर। सांडिला आचार शुद्ध विचार, परमार्थ साचार बुडविला। संन्याशासी संपत्ती मोठी, गृहस्थाश्रमी दरिद्र कष्टी। ऐसे कलीचा काळगती, देखुनी हिंपोटी नारद। देखता श्री सनकादिका, केले अभिवादन एकमेका। पाहुनिया नारद मुखा, कुमार पुसती सखेदका। नारद कथीला झाला तयासी, भक्ती तरुणी दुखित मानसी। तिच्या पुत्रा ज्ञान वैराग्यसी, मृतप्राय देखिलेसी। तिने मज उपाय पुसिला, वृंदावनी नेले तिला। परंतु आराम पूर्ण न झाला, तया लागी भक्तांनो। तरी उपाय कथने त्यासी, हेसी चिंता मनमनासी। कृपा करुणी सांगे बेगेसी, भक्तीसी कैसे पुनराजीवन। श्री सनत कुमार पूर्ण ज्ञानी, भक्तजना माझी अग्रणी। करता भागवत कथा त्यांनी, भक्ती तरुणी झालीसी। होता भागवत कथा पूर्ण, सनकादिकी मांडिले कीर्तन। उच्च स्वरे संकीर्तन, हरिशरणम म्हणतात। त्या काळी शुकदेव तेथे पातले अकस्मात। वर्षे द्वादश शक्य अवधूत, माथा जावळ उडतसे। कमनीय काळ्या राजीव नयन, मुखे करी भागवत गायन। मृदू आरक्त करचरण, अंतरी ध्यान श्रीहरीचे। संत सभेची येतेची जाण, सकळी की दिदले उत्पाथान। मध्यभागी उभे राहून करत कीर्तन स्वानंदे। प्रल्हाद वाजवी टाळ आपण, उद्धवा हाती झांज जनान। नारद स्वयं वीणा घेऊन, अर्जुन सुस्वरे गात असे। इंद्र वाजवी मृदंगासी, कुमार करीती जय जयकारासी। शुक गात असे हरिगुणासी, भावारूढ स्वयं वक्ता। भृगु वसिष्ठ च्यवण, गौतम मेधातिथी। भार्गवराम देवल देवरात मुनिगणगण। व्यास पराशर ऐकती स्वयं, दिव्य कीर्तनी गाती नाचती। हर्षे टाळ्या वाजविती, जय जयकारे दिशा कोंदती। देहभान नुरले कवणासी, ऐशा कीर्तनी आला हरी। ज्यासी कथेची बहु आवडी, सवे शंकर लबाड चवडी। ब्रह्मासहित पातला, सकळी वंदिला लक्ष्मीपती। हरिसी भावे ओवाळीती, वाटुनिया श्रीरापती। भागवत महिमा वर्णिला, या श्रीमद भागवती। भक्ता ज्ञान आणि विरक्ती, तैशीच वर्णिली नैष्कर्ण्यम्य स्थिती। अक्षर प्रत्येक हरिरूप, जय जयशी नाही धन। वैष्णवजन अकिंचन, परंतु तेसी धन्य धन्य। हृदयी त्यांच्या हरिभक्ती, ऐसिया भक्त संतजनासी। ब्रह्मादित्यही बोळगती, धन्य धन्य त्यांची भक्ती। हरिही चित्ती ध्यातया, दारिद्र्य दुःख दग्ध। तीही सेवावे भागवत औषध, तत्काळ तुटती संसार बंध। भक्ती छंद लागतसे, सर्व साधनात श्रेष्ठ भक्ती। नद्या माझी श्री भागीरथी, तैसी भागवताची ख्याती। पूर्णा माझी जाणावी, नित्य भागवताचे न घडे सेवन। म्हणून सप्ताह करावं श्रवण,
त्याचे सांगितलेसे विधान संक्षेपाने ऐकोजी. पाहुनी उत्तम दिन करुनिया पुण्यवचन, करुणी भागवताचे वर्ण नाना साहित्य मिळवावे. वेचोनी अपार धन विवाह सोहळा करीत जन, तैशापरी भागवत यज्ञ ऐश्वर्यासी करणेजी. पताका गुढिया ध्वज तोरणे, कर्दली स्तंभ दिव्यविताने, मंडप पलव उच्चासने नाना प्रकारे शृंगारावे. करुणी हरीचे महापूजन वाद्य वाजवावी दनानोन, शंखभेरी वाजवून पंचरीत कापूर लावावे. निस्पृह निष्काम निष्काचन प्रेमळ ऐसे हरीचे जन, त्यांना कीर्तनार्थ पाचरण करुनिया गौरवावे. सदैव संतुष्ट सदाचारी सज्जन विनम्र ब्रह्मचारी, ब्राह्मण तपस्वी व्रतधारी हरिभक्त असल्या पाचारावे. वक्ता असावा सत्पुरुष कांचन कीर्ती ज्यासी विष, ज्यासी नाही अभिलाष ऐसा वैष्णव बोलवावा. जो का रंगला हरिभजनी नसे नाका पंडित ज्ञानी, हरिभक्त असावा शुद्ध मनी, धनाचा लोभी नसावा बा. त्यासी मानावे शुकस्थानी पूजावा स्तवावा. नमस्कार करुनी भागवत ग्रंथ पूजा करुनी धूप दीप लावावे. संसार सागरी मी मग्न माझे करावे उद्धरण, भागवता तू प्रत्यक्ष कृष्ण तुझला शरण आलोसे. ऐसे हरिसी विवोन सप्ताह श्रवण करावा, युक्त आहार विहार करावा, सकल सदाचार आचारावा. हरी कारणी देह लावावा, कृष्ण स्मरावा स्वानंदे. जरी न करवे उपोषण तरी सुखावे करे भोजन, परिश्रवणी द्यावे मन निर्विघ्न करुण असावे. सप्ताह श्रवण होता पूर्ण करावे दशमस्कंदे हवन, अथवा विष्णू सहस्त्रनाम पठन गीता वाचन करणेजी. ब्राह्मटन भोजन अन्न संतर्पण द्यावे सुवर्ण सिंहासन, शक्य असता करावे दान अथवा नमन स्मरणजी. सकळ कर्मे होती पूर्णे ऐसे हरिनामाचे महिमान, या कारणे नामस्मरण साधना माझी श्रेष्ठ असे. ऐसा सप्ताह करुणी भावे श्रीकृष्णासी तोषवावे, निशिदेनी त्याचे गुण गावे प्रेम भावे करुणिया. बाप माझा ज्ञानेश्वर कली माझी वैष्णव थोर, करिता त्याचा नाम गजर अपूर्ण ते होय. महाविष्णूचा अवतार संत ध्याती निरंतर, कृपा करीतो दासावर करुणाकार कृपानिधी. महाराज ज्ञानेश्वर माऊली भक्तवत्यासी वक्त्यासी गाऊली, करी प्रेमाची सावली बाळावरी जननीय. श्री संतांचा चरणरज नाम ज्याचे योगीराज, श्रीमद भागवत ग्रंथराज महात्म्य संक्षिप्त बोललो. विष्णू स्मरणे पूर्ण असो चित्ती कृष्णा सदा वसो, सद्गुरु राया कृपावरसो चरणदास विनवतसे. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलोक संक्षिप्त भागवते भाम. प्रथमोध्याय श्री कृष्णा पर्णमस्तु. श्री स्वामी पर्णमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आज आपला अध्याय पहिला पूर्ण झालेला आहे. तर आपण सुद्धा आपल्याला जर वाचायला वेळ नसेल तर नक्कीच आपण ऐकून ह्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. कारण ह्याच पहिल्या अध्यायामध्ये हेही सांगितलेलं आहे की जर आपल्याला पठण करायला वेळ नसेल तर आपण श्रवण नक्कीच करू शकता. श्री स्वामी समर्थ. 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.